आज आपण अगदी चौपाटीवर मिळते ना किंवा गाड्यावर मिळते ना तशी मस्त अशी चटपटीत ओली भेळ किंवा सुकी भेळची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वात अगोदर मसाला आपण तयार करूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीरच्या अर्ध्या प्रमाणात पुदिना 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, लसूण, अद्रक, कढीपत्त्याचे पानं। त्यानंतर आपल्याला ज्या फुटाण्याच्या डाळ्या असतात त्या 3 चमचे घ्यायचे आहे। सोबतच 2 ते 3 चमचे आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे हा जास्त ओलसर होऊ नये यासाठी। अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला मस्त असा हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। मसाला तयार झालेला आहे, लगेचच आपण आता भेळ बनवायला घेऊया। आता इथे जे मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे ना ते मी मस्त असं ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेलं आहे। तुम्हालाही हवं असेल तर मला पटापट कमेंट करा। आता मुरमुरे छान भाजून घेतलेले आहे, त्यात मसाल्याच्या ज्या चणा डाळ येतात ना ती घेतलेली आहे, फुटाणे घेतलेले आहे, खारे शेंगदाणे आणि मस्त असं वाटीवर फरसाण टाकून काही पाणीपुरीच्या सुक्या मिरच्या, कांदा, टोमॅटो, सध्या कैरीचं सीझन चालू आहे त्यामुळे कैरीही घातलेली आहे। आता हे सर्व जे जिन्नस आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता। तर आता हे सर्व जिन्नस टाकून घेतल्याच्या नंतर साधारणतः अर्धा उकडलेला बटाटा यामध्ये टाकलेला आहे आणि जो सुरुवातीला तयार केलेला मसाला आहे तो 2 चमचे टाकलेला आहे। तर याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता। बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया। मस्त अशी आपल्याला ओली भेळ बनवायची आहे, त्यामुळे इथे मी 2 चमचेभर चिंचगुळाची चटणी टाकलेली आहे। छान एकजीव करायचं आणि मस्त अशी आपली जशी चौपाटीवर किंवा गाड्यावर मिळते ना तशी भेळ या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। जो सुरुवातीला आपण जो मसाला तयार करून ठेवलेला होता ना तो अगदी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये जर ठेवला ना महिनाभर अजिबात खराब होत नाही आणि अगदी आयत्या वेळेला तुम्ही अशी चमचमीत त्या मसाल्यापासून भेळ बनवून खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका।